नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज सकाळ सकाळी एकदम जोरात पावसाने सुरुवात झाली आहे. आज शनिवार असल्यामुळे विरूच्या स्कूलला व त्यांच्या ऑफिसला सुट्टी असल्यामुळे नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं. ब्राऊन ब्रेड घरात असल्यामुळे आज सँडविच करायचा प्लॅन केला होता. दरवेळी गाजर, बीट, काकडी, कांदा, टोमॅटोचं गोल काप करून ब्रेडच्या लेअर मध्ये घालून खरपूस भाजून द्यायची, परंतु आज काहीतरी वेगळं करायचं म्हणून थोडी पूर्व तयारी करून घेतली. यासाठी गाजर आणि बीट किसून घेतलंय, टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली आणि लिंबाची अर्धी फोक घेतले. आता हे सगळं साहित्य मिक्स करून ह्याच्यामध्ये दही मिक्स करते. दही घरी लावलेलं आहे त्यामुळे खूप घट्ट आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो. यामध्ये थोडंसं मीठ आणि हा लिंबू पिळून घेतो. विरूसाठी बिना तिखटाचे हे 2 बनवून घेतले. आता आधी थोडंसं तूप लावून हे 2 ब्रेड शेकायला ठेवतो. आता राहिलेल्या मिश्रणात ही हिरवी मिरची घालून आम्हा दोघांसाठी सँडविच करून घेणार व विरूसाठी जे काही ब्रेड शेकाय ठेवले होते त्यावर पुन्हा वर तूप लावून परतून घेतले. आता हे बिना तिखटाचं विरूसाठी देतोय. आज वेगळ्या पद्धतीने केलेलं सँडविच कसं लागलं तुम्हाला? खूप छान होतं ऍक्च्युअली. आज 13 सप्टेंबर मुंबई पोलिसांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. कर्तव्यदक्ष व कर्तव्यनिष्ठ सेवा करून आज 13 वर्ष कंप्लीट झाले. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच डिअर. मी भरती मुंबई पोलीस दलामध्ये 13/9/2012 रोजी झालेलो आहे. माझे आज कंप्लीट 13 वर्ष पूर्ण आहेत. त्याबद्दल माझ्या मिसेसने मला मनापासून शुभेच्छा दिल्या, त्याचा मी स्वीकार करतो. आता घरातील सगळी कामं आवरून पोलीस कॅन्टीनला थोडं सामान भरण्यासाठी जातोय आम्ही. कॅन्टीनचं कामकाज काही कारणास्तव बंद असल्यामुळे जे काही मला घरातील सामान घ्यायचं होतं ते घेणं शक्य नाही. आता घरी परत जाताना विरूला ज्यूस पाहिजे होता म्हणून त्याने त्याच्यासाठी सीताफळाचा ज्यूस घेतलाय. बाहेर पडले तर तेव्हा काहीतरी खाणं झालंच पाहिजे. देऊ थांब, काय काय मला सांग ना. हे काय हे चिमणी, हा हे सन, हे रॅबिट. काय देऊ सांग तिला अभ्यास कर. काटीन दणका देईन सांग. राघव त्याला, राघव विरू दादाला. करेक्ट. करेक्ट. जमलं जमलं. ओके. सर्कल. करेक्ट. Here is 7 number. Circle. 7 count कर. 7. कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करतोय. आज रविवार असल्यामुळे घरी नॉनव्हेजचा प्लॅन आहे. त्यांच्यासाठी मी सगळं जेवण करून ठेवले. मी आणि विरू आता सोनाली वहिनींच्या घरी महाचं जेवण असल्यामुळे जेवायसाठी जातोय. तोपर्यंत तुम्ही बघू शकताय माझा सगळ्यात आवडीचा पिक्चर चक दे इंडिया लागलाय. तो सगळ्यात माझा आवडता पिक्चर आहे. तो पिक्चर बघून मी त्यांच्या घरी जातोय. किती वेळा जरी पिक्चर लागला तर तो न चुकता मी कायम पिक्चर बघतोय. आपल्या हॉकीचं आणि इंडियाचं जे काही रिलेशन आहे किंवा जो काही संघर्ष आहे तो पूर्ण यामध्ये बघायला भेटतो.
आताच थोड्या वेळापूर्वी पिक्चर संपलाय, सगळी तयारी करून मी आणि वीरू आता वहिनींच्या घरी जेवायला जातोय. या जेवणात पुरणपोळी, देठाची भाजी, अळूवडी, कांदा भजी, सुकी गवार, भेंडी, पिवळा बटाटा, मेथीची भाजी, तळलेले पापड, काकडी, गुळवणी, कटाची आमटी, पांढरा भात, साधे वरण आणि जिलेबी एवढे पदार्थ होते. सगळेच पदार्थ चवीला खूप चांगले झाले होते. वहिनींनी बिल्डिंग मधील भरपूर लेडीजला बोलवले होते. सगळ्या जेवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही निवांत बोलत जेवत बसलो होतो. आज मी भरपूर जेवलो. जीत लिया पाकिस्तान को यहाँ शिकस्त दे दी है टीम इंडिया ने. काल शनिवारी 13 सप्टेंबरला त्यांना मुंबई पोलीसमध्ये जॉईन होऊन 13 वर्ष कंप्लीट झाले. 13 वर्ष कंप्लीट झाल्यामुळे आम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर जाणार होतो, परंतु 7 वाजल्यापासून खूप जोरदार पाऊस असल्यामुळे प्लॅन कॅन्सल केला. शनिवारी नॉनव्हेज खायला चालत नसल्यामुळे आज रविवारी नॉनव्हेजचं जेवण यायचा असा प्लॅन केला होता. तुम्ही बघितलंच असेल की सकाळी सोनाली वहिनींनी त्यांच्या सासऱ्यांच्या भावाचे जेवण जेवण्यासाठी बोलवले होते व ते जेवायला आम्हाला दुपारी 2:30 वाजले. त्यामध्ये त्यांनी भरपूर पदार्थ केले होते व आम्ही गप्पा मारत भरपूर जेवलो. व मी सकाळी केलेले नॉनव्हेज देखील शिल्लक असल्यामुळे आता बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल केला व जे काही सकाळचं शिल्लक होतं तेच खाऊन घेतलं. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. हा व्हिडिओ शनिवारी व रविवारचा एकत्र बनवलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.